नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्सचा आज आपला 36वा दिवस आहे. आज आपण व्हेरिएशन यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन अँड इन्व्हर्स व्हेरिएशन याचा अभ्यास करणार आहोत. प्रथम डायरेक्ट व्हेरिएशनचं एक उदाहरण पाहू. समजा आपण एक नोटबुक विकत घेतली, त्याची कॉस्ट किंवा व्हॅल्यू आहे 20 रुपीज. याच टाईपच्या आपण 2 नोटबुक घेतल्या तर त्याची कॉस्ट होईल 20 रुपीज. याच टाईपच्या आपण 5 नोटबुक्स घेतल्या तर त्याची व्हॅल्यू होईल, टोटल कॉस्ट त्याची होईल 100 रुपीज. किंवा याच टाईपच्या आपण 12 नोटबुक घेतल्या तर त्याची कॉस्ट होईल 240 रुपीज. म्हणजे यामध्ये जशी नोटबुकची संख्या वाढत जाते तशी टोटल कॉस्टसुद्धा वाढत जाते. मग या टाईपचं जे एक्झाम्पल आहे ते डायरेक्ट व्हेरिएशनचं आहे. हे तुम्ही 8वीमध्ये अभ्यासलेलं आहे. इफ देअर इज डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय देन सिम्बॉलिकली इट इज रिटन ॲज एक्स अल्फा वाय. हे जे साईन आहे म्हटलं ते अल्फा हे साईन आहे, जे ग्रीक लेटर आहे, जे व्हेरिएशन डिनोट करण्यासाठी वापरलं जातं. इफ देअर इज डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय देन सिम्बॉलिकली इट इज रिटन ॲज एक्स अल्फा वाय अँड एक्स अपॉन वाय इक्वल टू कॉन्स्टंट. आता एक्स अपॉन वाय इक्वल टू कॉन्स्टंट, एक्स अपॉन वाय इक्वल टू कॉन्स्टंटला आपण व्हेरिएशनमध्ये के हे लेटर वापरतो. एक्स अपॉन वाय इक्वल टू के. इट इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन वेअर के इक्वल टू कॉन्स्टंट. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. इफ एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय देन कंप्लीट द टेबल. आता यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, या ठिकाणी वायची व्हॅल्यू काढायची आहे. पहिल्या फर्स्ट 2 कॉलममध्ये दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. त्या व्हॅल्यूजवरून आपण कॉन्स्टंट मिळवणार आहोत. एक्स इज इक्वल टू के वाय हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. आता हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कसं मिळवायचं, तर एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. मग हे जे साईन आहे ते साईन काढून टाकायचं आणि त्याऐवजी आपल्याला इक्वल टूचं साईन वापरायचं आहे आणि सोबत कॉन्स्टंट के घ्यायचं आहे. म्हणजे हे दोन जे एक्स आणि वाय आहेत हे तसेच राहणार आहेत आणि ॲडिशन आपल्याला काय करायचे आहे, या साईनच्या ऐवजी इक्वल टूचं साईन ॲड करायचं आहे आणि कॉन्स्टंट के ॲड करायचं. एक्स इज इक्वल टू के वाय इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. व्हेन एक्स इज इक्वल टू 1 then y is equal to 8. x is equal to 1 then y is equal to 8. Therefore xच्या प्लेसवर आपण 1 रिप्लेस करणार आहोत, इक्वल टू के ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे इंटू वाय ची व्हॅल्यू आहे 8. के ची व्हॅल्यू काढायची आहे, हे 8 मल्टिप्लाय आहेत, साईड चेंज केल्यावर ते डिवाईड होतील. के इज इक्वल टू 1/8 ही केची व्हॅल्यू झाली. आता ही केची व्हॅल्यू पुन्हा इक्वेशनमध्ये पुटअप करायची आहे आणि आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या आहे. आता या कॉलममध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, या कॉलममध्ये वायची व्हॅल्यू 56 दिलेली आहे. वाय इज इक्वल टू 56 देन एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इक्वेशन लिहायचं एक्स इज इक्वल टू के वाय. एक्स इज इक्वल टू केची व्हॅल्यू आहे 1/8 इंटू 56. एक्स इज इक्वल टू 56/8 म्हणजे 1 इंटू 56 56/8. तर 8ने त्याला भाग करायचा आहे. 8 1 जा 8, 8 7 जा 56. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 7. एक्सची व्हॅल्यू किती आली, 7 आली. वेन एक्स इज इक्वल टू 12 देन वाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुन्हा इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहायचं आहे, एक्स इज इक्वल टू के वाय. एक्सची व्हॅल्यू आहे 12 इक्वल टू केची व्हॅल्यू 1/8. वायची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे त्यामुळे ते ॲज इट इज वाय लिहायचं आहे. आता इथे 8 डिनॉमिनेटरला आहे, साईड चेंज करायची असेल तर तो मल्टिप्लाय होईल.
y is equal to 12 into 8. Therefore, y is equal to 96. y ची व्हॅल्यू आली 96. जेव्हा x ची व्हॅल्यू 12 आहे, y ची व्हॅल्यू येते 96. याप्रमाणे आपल्याला टेबल कंप्लीट करायचं आहे. Solve the following example. M is directly proportional to n. n is equal to 7 when m is equal to 154. Then find m if n is equal to 14. आता याचं सोल्युशन कसं लिहायचं आहे बघा. m is directly proportional to n. जे गिव्हन आहे ते पहिलं लिहायचं आहे, गिव्हन. त्यानंतर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहायचं आहे. इक्वेशन ऑफ व्हेरिएबल लिहिताना ही जे व्हेरिएबल्स आहेत ती ॲज इट इज तशीच राहणार आहेत आणि हे जे व्हेरिएशनचं साईन आहे त्याच्याऐवजी आपल्याला इक्वल टू वापरायचं आहे आणि कॉन्स्टंट के सोबत घ्यायचं आहे. एम इज इक्वल टू के इंटू एन हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे, वेअर के इज अ कॉन्स्टंट. देअरफोर आता एमची व्हॅल्यू किती दिली आहे 154. 154 एमच्या जागी लिहायचं आहे इक्वल टू के इंटू एनची व्हॅल्यू आहे 7. के इंटू 7. आता इथे के इंटू 7 आहे, साईड चेंज करताना 7 डिवाइड होतील. के इज इक्वल टू 154 अपॉन 7. 154ला 7ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळते 22. के इज इक्वल टू 22. आता कॉन्स्टंट मिळाला. फर्स्ट स्टेप व्हेरिएशनची आहे कॉन्स्टंट मिळवणं. त्याच्यानंतर आपण त्या कॉन्स्टंटचा वापर पुन्हा करून एमची किंवा एनची व्हॅल्यू काढायची आहे. आता आपल्याला एमची व्हॅल्यू काढायची आहे. एन इज इक्वल टू 14. देन एम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर एम इज इक्वल टू के एन हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. एम इज इक्वल टू 22 इंटू एनची व्हॅल्यू आहे 14. 22 इंटू 14 हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळते 308. एम इज इक्वल टू 308. या टाईपमध्ये आपल्याला ही एक्झाम्पल सोडवायची आहे. तर एक्सरसाइजमधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे कंप्लीट द फॉलोइंग टेबल. इफ एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन देन कंप्लीट दिस टेबल. आता यामध्ये या ठिकाणी एनची व्हॅल्यू काढायची आहे, या ठिकाणी एमची व्हॅल्यू काढायची आहे, इथे पुन्हा एनची व्हॅल्यू काढायची आहे. मग पहिल्यांदा आपल्याला ज्या दोन एमची व्हॅल्यू पहिल्या कॉलममध्ये एमची पण व्हॅल्यू दिलेली आहे आणि एनची पण व्हॅल्यू दिलेली आहे, त्यावरून आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळवणार आहोत आणि त्यानंतर त्याचा वापर करून आपण एमची किंवा एनची व्हॅल्यू काढणार आहोत. व्हेन एम इज इक्वल टू 2 then n is equal to 10. m is directly proportional to n. Therefore, m is equal to kn. Equation of variation. m ची व्हॅल्यू 2 आहे. 2 इक्वल टू k इंटू n ची व्हॅल्यू 10 आहे. k इज इक्वल टू आता या ठिकाणी k ला 10ने मल्टिप्लाय केलेला आहे. आता आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे तर 10 आपल्याला या साईडला न्यायचे आहेत. तर ते के इथे मल्टिप्लाय आहे, साईड चेंज होताना ते डिवाइड होतील. के इज इक्वल टू 2 अपॉन 10. मग 2ने डिवाइड केलं, 2 1 जा 2, 2 5 जा 10. मग ह्याची व्हॅल्यू आली 1 अपॉन 5. आता इथे काही वेळेला विद्यार्थी 5 लिहितात, 1ला विसरूनच जातात. तर तसं लिहायचं नाही आहे. 1 हा न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटरला 5 आहे, त्यामुळे याची व्हॅल्यू येणार 1 अपॉन 5. वेन एम इज इक्वल टू 5 देन एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. नेक्स्ट कॉलममध्ये बघा एमची व्हॅल्यू दिलेली 5 आहे, एनची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. फर्स्ट इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहायचं आहे. एम इज इक्वल टू के इंटू एन. एमची व्हॅल्यू आहे 5, केची व्हॅल्यू आहे 1 अपॉन 5 इंटू एन. आता हे 5 डिनॉमिनेटरला आहेत म्हणजेच डिवाइड आहेत, 1 अपॉन 5 आहेत. मग साईड चेंज होताना ते मल्टिप्लाय होतील. एन इज इक्वल टू 5 इंटू 5. एन इज इक्वल टू 5 इंटू 5 25. 5 5 जा 25. सेकंड कॉलममध्ये पुढच्या कॉलममध्ये आपल्याला एनची व्हॅल्यू दिलेली आहे. एन इज इक्वल टू 60 आणि एमची व्हॅल्यू काढायची आहे. एम इज इक्वल टू के इंटू एन. एम इज इक्वल टू
केची व्हॅल्यू आहे 1/5 इंटू एनची व्हॅल्यू आहे 60. एम इज इक्वल टू 1 इंटू 60 60 अपॉन 5. आता 12च्या टेबलमध्ये 60 आहे. 12 5 जा 60, 5 1 जा 5, 5 12 जा 60. एम इज इक्वल टू 12. म्हणजे इथे जेव्हा एमची व्हॅल्यू 5 आहे, एनची व्हॅल्यू येते 25. आणि जेव्हा एनची व्हॅल्यू 60 आहे तेव्हा एमची व्हॅल्यू येते 12. या कॉलममध्ये एमची व्हॅल्यू दिली आहे 18, एनची व्हॅल्यू काढायची आहे. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन एम इज इक्वल टू के इंटू एन. एमची व्हॅल्यू 18 इक्वल टू 1/5 केची व्हॅल्यू इंटू एन. आता हे 5 जे आहेत ते डिवाईड आहेत आणि साईड चेंज होताना ते मल्टिप्लाय होतील. एन इज इक्वल टू 18 इंटू 5, एन इज इक्वल टू 90. जे इथे जेव्हा एमची व्हॅल्यू 18 आहे तेव्हा एनची व्हॅल्यू 90 होते. या प्रकारे आपल्याला हे टेबल सॉल्व करायचं आहे. आता आपण इन्व्हर्स व्हेरिएशन पाहणार आहोत. इन्व्हर्स व्हेरिएशनचं एक उदाहरण पाहू. पहिलं समजा 240 स्टुडंट आहेत. त्यांना फिजिकल एज्युकेशनसाठी, फिजिकल एक्झरसाइजसाठी आपल्याला रोमध्ये उभं करायचं आहे. तर जर आपण एका रोमध्ये 10 स्टुडंट घेतले तर अशा किती रोज तयार होतील? 240 स्टुडंटच्या तर 24 रोज तयार होतील. एका रोमध्ये जर आपण 24 स्टुडंट घेतले तर असे 10 रोज होतील. किंवा एका रोमध्ये 40 स्टुडंट घेतले तर रोजची संख्या होईल 6. याप्रमाणे जसं आपण एका रोमधल्या स्टुडंटची संख्या वाढवत गेलो तर रोजची संख्या कमी होत जाते. अशा टाईपचं जे एक्झाम्पल आहे ते इन्व्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. म्हणजे एक संख्या वाढली की दुसरी कमी होते. आता यामध्ये इफ देअर इज इन्व्हर्स व्हेरिएशन बिटवीन ए अँड बी देन सिम्बॉलिकली इट इज रिटन ॲज ए इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बी. ए इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बी. आता बी लिहिताना 1/b असेल तर ते इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. ए नंतर हे जे साईन आहे ते व्हेरिएशनचं साईन आहे, त्यानंतर 1/b या टाईपमध्ये लिहिलेलं असेल तर ते इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. ए इंटू बी इक्वल टू कॉन्स्टंट. आता या ठिकाणी ए बी हा डिनॉमिनेटरमध्ये आहे, या साईडला आला की तो मल्टिप्लाय होईल. ए इंटू बी इक्वल टू कॉन्स्टंट. कॉन्स्टंटच्या ऐवजी आपण व्हेरिएशनमध्ये के वापरतो. ए इंटू बी इक्वल टू के इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इन्व्हर्स व्हेरिएशन, वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. या आता इक्वेशनचा वापर आपण पुढे करून एक्झाम्पल काही सोडवूया. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. इफ ए इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बी देन कंप्लीट द टेबल. आता या ठिकाणी आपल्याला बीची व्हॅल्यू काढायची आहे आणि यामध्ये या ठिकाणी एची व्हॅल्यू काढायची. मग पहिल्यांदा आपल्याला जे इक्वेशन प्रपोर्शन दिलेलं आहे ते आपण लिहायचं आहे. ए इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बी. ए आणि बीच्या व्हॅल्यू पहिल्या 2 कॉलममध्ये दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणत्याही कॉलममधल्या व्हॅल्यूज वापरायच्या आहेत. ए इंटू बी इक्वल टू के इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे व्हेरिएशनचं इक्वेशन आपल्याला मिळवायचं आहे. आता यामध्ये ए इंटू बी आणि व्हेरिएशनचं जे साईन आहे त्याच्याऐवजी आपल्याला इक्वल टू घालायचं आहे आणि कॉन्स्टंट के. वेन ए इज इक्वल टू 20, बी इज इक्वल टू 6. पहिल्या कॉलमच्या आपण व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. एची व्हॅल्यू आहे 20, बीची व्हॅल्यू आहे 6. 20 इंटू 6 म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये आपण ह्या व्हॅल्यू पुटअप केल्या आहे. 20 इंटू 6 इक्वल टू के. के इज इक्वल टू 120. व्हेन आता या काढायच्या व्हॅल्यू आहेत त्या कॉलमला आपण येऊया. ए इज इक्वल टू 60 देन बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुन्हा आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहायचं आहे. ए इंटू बी इक्वल टू के. एची व्हॅल्यू आहे 60 इंटू बी इक्वल टू 120. आता हे 60 इथे मल्टिप्लाय आहेत, साईड चेंज होताना ते डिवाईड होतील. बी इज इक्वल टू 120 अपॉन 60. मग 60मध्ये हे जे
झिरोज आहेत ते न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधले कॅन्सल केले. 6 1 जा 6, 6 2 जा 12. बी इज इक्वल टू 2. जे 60 असेल तर बीची व्हॅल्यू येते 2. वेन ए इज इक्वल टू 40, तर ह्याच्यामध्ये आपल्याला बी इज इक्वल टू 40, बीची व्हॅल्यू दिलेली आहे. बी इज इक्वल टू 40, एची व्हॅल्यू काढायची आहे. इक्वेशन लिहायचं पहिलं, ए इंटू बी इक्वल टू के, ए इंटू बी इक्वल टू के. ए इंटू बीची व्हॅल्यू आहे 40 इक्वल टू 120. ए इक्वल टू 120, हे 40 मल्टिप्लाय आहे, तिथे आल्यानंतर डिवाईड होतील. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधला एक एक झिरो कॅन्सल केला. 12/4 राहिलेले आहेत. 4 1 जा 4, 4 3 जा 12. देअरफॉर ए इज इक्वल टू 3. जेव्हा बीची व्हॅल्यू 40 असेल तेव्हा एची व्हॅल्यू 3 असते. आता इथे प्रत्येक कॉलममध्ये बघा, 20 इंटू 6 120, 12 इंटू 10 120, 60 इंटू 2 120, 40 इंटू 3 120. म्हणजे ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन सेम असतं. हे अजून एक इन्व्हर्स प्रपोर्शनलचं साईन, इन्व्हर्स व्हेरिएशनचं साईन आहे. सॉल्व ए इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बी, बी इज इक्वल टू 3 व्हेन ए इज इक्वल टू 40. फाइंड बी व्हेन ए इज इक्वल टू 15. सोल्युशन, आता हे कसं सोडवायचं पाहू आपण. ए इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बी, हे जे दिलेलं आहे ते आपण लिहायचं आहे. त्यावरून नेक्स्ट स्टेप काय आहे आपले, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहिणं. ए इंटू बी इक्वल टू के. व्हेन बी इज इक्वल टू 3, ए इज इक्वल टू 40. आता इथे बी आणि ए दोन्हीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, तेव्हा आपण त्या दोन व्हॅल्यूजवरून केची व्हॅल्यू पहिले काढायची आहे. मग ए इंटू बी इक्वल टू के. एची व्हॅल्यू आहे 40 इंटू बीची व्हॅल्यू 3, 40 इंटू 3 इक्वल टू के. के इज इक्वल टू 40 इंटू 3 व्हॅल्यू येईल 120. आता एक्झाम्पल दुसऱ्या सेकंड पार्टमध्ये बघा, फाइंड बी व्हेन ए इज इक्वल टू 15. व्हेन ए इज इक्वल टू 15, बीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. पुन्हा इक्वेशन लिहायचं आहे, ए इंटू बी इक्वल टू के. एची व्हॅल्यू आहे 15, 15 इंटू बी इक्वल टू के. 15 इंटू बी इक्वल टू केची व्हॅल्यू किती काढली आहे आपण, 120, ती पुटअप केली. बी इज इक्वल टू 120 अपॉन 15. आता 15च्या टेबलमध्ये 120 आहे. 15 1 जा 15, 15 8 जा 120. देअरफॉर बी इज इक्वल टू 8, म्हणजे बीची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळाली. या प्रकारे अशी व्हेरिएशनची एक्झाम्पल असतात, ती आपण सॉल्व करायची आहे. आता एक्सरसाइजमधलं उदाहरण 2 बघा. इफ एक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वाय, देन कम्प्लीट द टेबल. आता या टेबलमध्ये पहिल्या कॉलममध्ये एक्सची आणि वायची दोघांची व्हॅल्यू दिलेली आहे. नेक्स्ट कॉलममध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू दिली आहे, वायची काढायची आहे. या कॉलममध्ये एक्सची काढायची आहे, वायची दिलेली आहे. आणि शेवटच्या कॉलममध्ये एक्सची दिलेली आहे आणि वायची काढायची आहे. सोल्युशन, वेन एक्स इज इक्वल टू 4, देन वाय इज इक्वल टू 25. ज्या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आपल्याला फर्स्ट कॉलममध्ये, त्यावरून आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळवायचं आहे. आता यावरून एक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वाय, हे पहिलं आपण जे गिव्हन दिलेलं आहे ते लिहिलं. त्यावरून आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहायचं आहे, एक्स इंटू वाय. आता इथे व्हेरिएबल्स एक्स आणि वाय वापरलेली आहेत, तर त्याप्रमाणे आपण चेंज करायचं आहे. एक्स इंटू वाय इक्वल टू के. एक्सची व्हॅल्यू 4 आहे, 4 इंटू वायची व्हॅल्यू आहे 25. 4 इंटू 25 इक्वल टू के. देअरफॉर के इज इक्वल टू 100. आता केची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण नेक्स्ट कॉलममध्ये जायचं आहे. आता यामध्ये एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे, एक्स इज इक्वल टू 5, देन वाय इज इक्वल टू हाऊ मच. आता आपल्याला इथे पुन्हा व्हेरिएशनचं इक्वेशन लिहायचं आहे, जे आपण इथे तयार केलेलं आहे तेच पुढे लिहायचं आहे. एक्स इंटू वाय इक्वल टू के. एक्सची व्हॅल्यू आहे 5, 5 इंटू वाय इक्वल टू केची व्हॅल्यू आपण मिळवली आहे 100. वाय इज इक्वल टू, हे 5 इथे मल्टिप्लाय आहे, साईड चेंज होताना ते डिवाईड होतील. वाय इज इक्वल टू 100 अपॉन वाय. 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि एक शून्य जो राहिला आहे
तो आपण देणार आहोत. म्हणजे 20 इंटू 5 किती होतात 100 होतात. y इज इक्वल टू 20. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 5 असेल तर वायची व्हॅल्यू येते 20. वेन y इज इक्वल टू 10 x इज इक्वल टू हाऊ मच या कॉलममध्ये जाऊ आपण. x इंटू वाय इक्वल टू के, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहिलं. त्यानंतर x इंटू एक्सची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून x ॲज इट इज येईल. वायची व्हॅल्यू दिलेली आहे 10, ती आपण पुट केली, इक्वल टू 100. x इज इक्वल टू 100 अपॉन 10. हे 10 इथे मल्टिप्लाय आहेत, या बाजूला आले की डिवाइड होतील. 10 1 जा 10, 10 10 जा 100. देअरफॉर x इज इक्वल टू 10. म्हणजे वायची व्हॅल्यू 10 असेल तर एक्सची व्हॅल्यूसुद्धा 10 येते. थर्ड कॉलममध्ये एक्सची व्हॅल्यू 50 दिलेली आहे आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे. एक्स इंटू वाय इक्वल टू के. 50 एक्सची व्हॅल्यू 50 आहे. 50 इंटू वाय इक्वल टू 100. वाय इज इक्वल टू 100 अपॉन 50. 50 इंटू 51 जा 50, 52 जा 100. वाय इज इक्वल टू 2. जे 50 असेल तर वायची व्हॅल्यू 100 होते. म्हणजे यामध्ये प्रत्येक कॉलममधल्या संख्यांचा गुणाकार किती आहे 100 आहे. 50 इंटू 200, 10 इंटू 10 100, 5 इंटू 20 100, 25 इंटू 400. हे काय आहे इनवर्स प्रपोर्शनचं एक साईन आहे. हे लक्षात ठेवायचं आहे आणि सर्व उदाहरणं वहीमध्ये लिहून ठेवायचे. धन्यवाद.